शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार बदलला आहे। बाबूराव कदम कोळीकर हिंगोलीमधून शिंदे गटाचे नवे उमेदवार असतील। हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोळीकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे। हिंगोली लोकसभा गेल्या 5 वर्षापासून आमचे मित्र हेमंत भाऊ पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली। तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू, त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी टाकली, यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊ। साहेब, तुम्ही भारावून गेलेला आहात, अचानक तुमचं नाव तर निश्चितच गेलो, कारण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या एखाद्या मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी ही काय छोटी गोष्ट नाही। कधी वाटलं होतं का? मला लोकसभेची कधीच असं वाटलं सुद्धा नव्हतं। हल्ली आपण बघतो लोकसभेचे बाकीच्या पार्टीकडचे उमेदवार गडगंज श्रीमंत असतात आणि एकीकडे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसतेवर सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मी निश्चितच पार पाडेल।